तर पीक विम्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांसाठी एक खुशखबर आहे। तर उर्वरित पीक विमा 2023चा वाटप जे सुरू झालेला आहे। तर आज ठीक दुपारी 2 वाजल्यापासून पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे। तर यामध्ये खरीप पीक विम्याचा आणि रब्बी पीक विम्याचा सुद्धा समावेश आहे। तर यामध्ये या जिल्ह्यांचा समावेश आहे। तर ते कोणते जिल्हे आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर त्यामध्ये एकूण 34 जिल्ह्यांचा समावेश आहे। तर आता तुम्हाला 75% पीक विमा आता मिळणार आहे। तर त्या यादीमध्ये तुमचे नाव की नाही लवकरात लवकर चेक करून घ्या। तर यादी कशा प्रकारे चेक करायची आहे तर हा जो पीक विमा आहे जी काही उर्वरित शेतकरी बाकी राहिले होते तर पीक विमा जे आहे पहिलेच आधी एक पहिला टप्पा जमा झालेला आहे। हो बरेच मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं सुद्धा आहे किंवा लाईव्ह प्रूफसुद्धा तुम्हाला दाखवलेला आहे की तुमच्या बँक खात्यामध्ये सोयाबीन कापूस तूर याचा पीक विमा जमा झालेला आहे। कोणाला 2 पिकाचा पीक विमा जमा झालेला आहे व कोणाला एकाच पिकाचा पीक विमा इथं जमा झालेला आहे। तर असे ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालाच नाही असे जे काही उर्वरित शेतकरी आहे तर आजपासून जे काही उर्वरित जे काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा आज दुपारी 2 वाजल्यापासून सर्व सरसकट इथं जमा होणार आहे। तर त्यामध्ये या जिल्ह्यांचा समावेश आहे। त्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 3 हेक्टरपर्यंत आता मदत इथं मिळणार आहे। जे की रब्बी पीक विमाची जे काही शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं आहे तर त्यामध्ये गहू ज्वारी हरभरा तर अशा पिकाचा समावेश आहे। त्यानंतर पीक विमा मंजूर झालेले जे काही पिकं आहे त्यामध्ये सोयाबीन कापूस तूर त्याचप्रमाणे अशा पिकांचा यामध्ये समावेश आहे। तर त्यामध्ये जे आहे ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर पुणे सोलापूर सातारा सांगली छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे। जर तुम्हाला पीक विमा मिळाला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। त्याचप्रमाणे PM किसान योजनेचा जर तुम्हाला लाभ मिळत नसेल तर तुम्ही घरबसल्या आता PM किसानचा हप्ता चालू करू शकता। तर ते कशा प्रकारे करायचं आहे ज्यांना पहिले PM किसानचा हप्ता मिळत होता जर तुम्हाला मिळत नसेल तर आता पुन्हा रजिस्ट्रेशन करून तुम्ही तुमचा जो काही हप्ता आहे ते मिळवू शकता। त्याचप्रमाणे नमोचा सुद्धा हप्ता तुम्हाला त्याच्या पाठोपाठच मिळणार आहे। अधिक माहितीसाठी व फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे यासाठी सविस्तर माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा।